जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, त्या काश्मीर हे त्यांचं म्हणजे एक ज्युग्युलर व्हेन आहे आणि त्यांना काश्मीर हे भारतापासून घ्यायचंच आहे. आणि ते एक भाग झाला. आणि दुसरं त्यांची आर्थिक परिस्थिती खराब हो, त्यांची अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती खराब हो, पण ते पाकिस्तान काश्मीरमधली जी ढवळाढवळ आहे ते कधी थांबवणार नाही. तो एक भाग झाला. आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चीनकडून मदत मिळते. म्हणजे चीनची जी आर्थिक ताकद आहे याचा वापर पाकिस्तानला प्रॉक्सी म्हणून केला जातो आणि चीन पाकिस्तानकडनं उलटी कामं करवतो. उद्देश काय आहे? तर भारताची आर्थिक प्रगती थांबवायचा. तिसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानला आज भारतामध्ये मदत करणारे अनेक समर्थक आहेत. त्याची मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. जो परवाचा प्रसंग घडला त्याच्यामध्ये हे जे 4 दहशतवादी आत आले होते, त्यांना कोणीतरी गाईडचं काम केलं, रस्ता दाखवला. 2 जण पकडले गेले आहेत. कोणीतरी त्यांची ॲम्युनिशन कॅरी केली, कोणी त्यांना जेवायला दिलं, पाणी दिलं, राहायला जागा दिली. टेहळणी करण्याकरता नेमकी जागा दाखवली की जिथे सुरक्षा व्यवस्था अजिबात नाही किंवा कमजोर आहे, की जिथे हल्ला केला तर सर्वात जास्त तुम्ही कॅज्युअल्टी करू शकता. तर हे जे हस्तक आहेत हे त्यांना मदत करतात म्हणून दहशतवादी कृत्य होऊ शकतात.